नमस्कार मंडळी, जगात भारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वस्व स्वागत आहे. आपण परवा जी आणली होती कोकम, त्याचा रस काढून झालेला आहे. हे बघा, मस्त आहे की ओरिजिनल. त्याच्यात काहीच नाही, पाणी वगैरे काय मिक्स केलेलं नाही, का सोडा मिक्स नाही केलेला आहे. सर्व जे काय आहे ना असं प्युअर आहे, ओरिजिनल आहे. बघू शकता तुम्ही, मग दाखवतो. याच्यात आपण साखर टाकलेली आहे आणि हे बघा, हे 1 लिटरची एवढी बॉटल, ती एक बॉटल आणि अजून त्यातून रस निघतंय. अजून एक बॉटल निघू शकतं त्यातून. असं प्युअर कोकम सालींचं हे आपण रस काढलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा आपण चाललेलो आहे कोकमा आणायला, पुण्याला घेऊन जायला. आणि ते बघूया आपण पुन्हा एकदा एक कोकम काढण्याचा अनुभव. चला. कोकमाचा ओरिजिनल रस आहे तो पित्तासाठी खूप चांगला असतो. ज्या माणसाला पित्त आहे खूप जास्त, ते पित्त हे या रसाने नॉर्मल होतं. त्यामुळं या कोकमाचा असा फायदा खूप आहे. त्यामुळं आपण आता पुन्हा एकदा कोकमा आणायला चाललेलो आहे. चला. तर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा चाललो आहे कोकमा आणायला सायदांदाकडं. सायाचा दंड असं नाव आहे त्या जागेचं. तिथं कोकमा आहेत आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही आपली वाडी. तिथे खाली मंदिर आहे भैरीचं. हे बघा, अतिशय सुंदर असं शांत निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर. आणि आपण या दिशेने चाललेलो आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेली आपली ही कोसमवाडी. तुम्ही या जर डोंगराच्या पलीकडे गेलात तर तुम्हाला भव्य असे 2 किल्ले महिपतगड, सुमारगड बघायला मिळतात. तुम्हाला जर ट्रेकिंग करून जायचं असेल तर आपल्या कोसमवाडीतून बेस्ट ट्रेक होऊ शकतो त्या किल्ल्यापर्यंत पोचण्यासाठी. तर तुम्ही ट्रेकिंगच्या दृष्टीने येत असाल तर आमच्या वाडीला भेट देऊन पुढे जा. किल्ले सुमारगड, महिपतगड, रसाळगड पण आहे, पण पलीकडच्या बाजूने तिथे गाडी डायरेक्ट जाते. चला, डायरेक्ट थेट कोकमाच्या झाडावर जाऊ. आंबे बघ किती आले ते बघ. तर आंबे एवढे आलेत, खायला कोण नाही. हे बघा, काय रे, बघ किती आले या आंब्याला बघ. हे बघ, या झाडाला बघ, खालच्या खालीच काय आंबे आलेत, पण खायला कोण नाही. साला भेंडी. चला आपण काढून नेऊ खायला. अरे अख्ख्या गावाने नेला तरी या वाडीतला आंबे संपणार नाहीत. थोड्या वेळात आपण सायदांडाच्या पाशी पोचतोय मित्रांनो. तोपर्यंत ही कैरी काढलेली आहे ती खाऊ. मित्रांनो, कैरी काढली, तिचा जरा स्वाद घेऊ. देठ तोडला आहे, जरा चीक घासू. मस्त पैकी डायरेक्ट खायची. आंबट आहे जराशी. साल नाही खात मी, फक्त त्याचा रसच पितो. जास्त जर साल खाल्ली ना तर पोटात पण दुखतं, म्हणून साल नाही खायची. चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खालून सुने आणि यश येतोय. तोही दिसत नाहीये. या जंगलामधून एकदम वर चढून आलेलो आहे आपण. हक्का डोंगर येऊन तुम्हाला सुन्या दिसतोय का नाही काय माहिती. बघा, खालनं येतोय.
असा हा पूर्ण हे एवढं जंगल पार करून आपण अखेरीस या आपल्या मंजिलपर्यंत पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही. कुठलीही गोष्ट अशीच मिळत नाही, त्याला मेहनत करावी लागती. हे बघा आमची मेहनतीचं फळ आहे की आम्हाला कोकमं मिळालेत थोडीफार तरी. चला ती काढूयात आता. हे बघा मस्त कोकमाशी मिळालेत आपल्याला. हा कुठं आहे? दिसतोय काय? शेंड्यात चाललाय. तू मोजतोयस ते 300 झाले. काय बोलशील? ऋषी देवळे कोणाला? पिशवीत 300 500 600 झाले की. ह्या कोकमाचा साडा. अजून वरना 300 काढतोय. अख्खे 300 आणि 380 आणि तिकडं इथं कोण धरायला सुनादा. हा सुनादा आले. आलो रे, उतरलो. एवढीशी बांधी बघ, वजन बघ किती झेपवती. या काट्या कुट्यातून पार या झाडाच्या जवळपास 40 फूट आहे. चला हे जा. बघू जरा. भरती पूर्ण अर्धी पिशवी झाले मित्रांनो. हे बघा अर्धी पिशवी आपण जवळजवळ काढलेली आहे. खूप मजा आली. मस्तपैकी सूर्यास्त होत आलेला आहे. हे बघा खूप छान निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. आणि आपले हे कोकमं काढून झालेली आहेत मस्त. जाऊन आणा. अरे एक पिशवी भरली मस्त. एक गोण भरला आपण मित्रांनो. एक तासभर झाला आपल्याला येऊन. आणि तासाभरात आपण मस्तपैकी ही पिशवी 50 किलोची पिशवी आहे ती भरलेली आहे मित्रांनो. बघा एवढी भरलेली आहे. जाय तिकडची पण जमव जा. हा तिकडनंच जाऊ. हा वरून चल. जायचं खालून. तर मित्रांनो गोण भरून झाला आहे कोकमांचा. अरे ये इकडून ये. आणि आम्ही बघा किती उंच ठिकाणी आहे. मस्त सूर्यास्त झालाय म्हणजे होत आलाय. ये इकडून ये. घे उचल. बघा मित्रांनो एवढा गोण आपण आणलाय कोकमा भरून. एक तासाभरात अजून एक तासभर थांबला असतं तर अजून एक गोण आला असता. पण यावर आपण फुल स्टॉप घेऊ आणि घरी जाऊ. बघा एवढा मोठा गोण आपण भरलाय. चला उतर. माझी दाखवताय ना व्हिडिओ. बॉटल दे. उतरायला जमना. कुठून दादा हे वरून जायचं होता ना. हा बघ अजून एक आला. मित्रांनो जो वरना घसरत आलो पिशवी सगळं खाली. तेच गावची मज्जा आहे. चला बॉटल घे दादा. ती हळूहळू जाऊ. ए नीट या रे. उतारा इथं हळूहळू ये. आमच्या गावात पडलो झाला. सर्रच झाला त्याचा.
मित्रांनो, या मोठ्या जंगलातून या काटेरी झाडातून एवढं पोचकं आणलंय. अतिशय कष्ट करावे लागलेत ह्या पोत्यासाठी, त्या कोकमांसाठी. तुम्हाला दाखवतो, ते बघा कुठून येत आहेत ते बघा. हा जो सरळ दंड लागलाय ना वरती दंडाव, हा जो चढ लागलाय एकदम ह्या स्ट्रेट गेलो आम्ही. असं वाकडं जाऊन तिकडं जाऊन असं केलंच ना, डायरेक्ट स्ट्रेट गेलो, स्ट्रेट आलो. आणि 7-8 वेळा पडलो, पण हार नाही मारली आणि आलेलो आहे. मित्रांनो, पहिली त्या कोकमाकडे जायला वाट होती, पण आता सध्याला कोण कोकम वगैरे काय रानात कोण फिरतच नाहीत, कोणाची गुरं नाहीत, काय नाही. त्यामुळं कसं ज्या वाटा आहेत त्या पण दिसेनाशा झालेल्या आहेत. त्यामुळं असं भरकटल्या रस्त्याने जावं लागतं आणि कुठंतरी चुकायला होतं. सत्य. चला घरच्या वाटाला जाऊया आपण. धन्यवाद. चलो. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या मेन वाडीच्या वाटेला आपण लागलेलो आहे आणि घराकडे प्रस्थान करणारी ही वाट अतिशय सुंदर असं वाटतंय. आणि इकडे बघा सूर्यास्त झालेला आहे, म्हणजे होत आला आहे मस्तपैकी. आणि 7 ते 8 वेळा मी पडलो असेल. आणि एवढ्या धडपड करून आपल्याला जी गोष्ट साध्य झाली ती म्हणजे कोकम. आणि अतिशय सुंदर चविष्ट अशी लागणारी कोकम, साखर वगैरे टाकून त्याच्यात आपण मस्त ज्यूस, त्याचा रस काढणारे. चला. आंबे भेटलेत. एक 10 आंबे पुण्याला न्यायला आपण खालच्या खाली तोडून जाऊ. पूर्ण आंबा भरलेला आहे. हे पहा, 10 आंबे काढू आणि घरी जाऊ. चला, बस झाले. कोकम काढून झालेत, आता घरी चाललोय. 3 सांच्या झालेल्या आहेत. चला, पुढे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय कोकण. सुंदर अशी आपली ही वाडी तुम्ही बघू शकता. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली सुंदर असं हे मंदिर, जय भैरी जोगेश्वरी, गावदेवी, मांडवे, कोसमवाडी. त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मित्रांनो. तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओ आपण पोहोचवत राहू. धन्यवाद. चला. हो, काही रे, त्या 4-5 कोकमांना गेलेलो, भेटले अर्धे पोतं भेटलं, अजून भरपूर आहेत. 10 पोती निघतील वरती पुढच्या कोकमी सायदांडाकडं. मित्रांनो, कोकम काढून झालेले आहेत. चला आता घरी जाऊया. तोपर्यंत धन्यवाद. वो नाही पिका, कुठं पिका नाही. काही रे आणले बारक्या कोकम भेटली, कोकम. चला, अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.